आपण एक एक करून याच्यामध्ये माशाचे पीस टाकणार आहोत आणि याला चांगले असे तेलामध्ये परतून घेणार आहोत. आपण या ठिकाणावरती पाहू शकता छानपैकी असे मासे आपण या ठिकाणावर तेलामध्ये फ्राय करतोय. खायला खूपच अशी मजा येणार आहे. तर तुम्ही रेसिपीला कंटिन्यू करा. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो, बंद कर. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे विजय मराठी ब्लॉग्स. तर आज आपण आलेलो आहोत मच्छीच्या दुकानामध्ये. इथं सर्व काही भेटतं, चिकन भेटतं, मच्छी भेटतं. तर आज आपण हा रोहू मासा याची रेसिपी आपण आपल्या घरी बनवणार आहोत. तर चला आज आपण मासे घेऊयात. हे भाऊ आहेत. भाऊ, ये मासा अपने को फ्रेश करके कटिंग करके एकदम मस्त ओके कट पीस करके दे दो. ठीक दादा ये देख. आता बघा, आपण मासा वजन काट्यावरती टाकलेला आहे. हेलो 160 का. हाँ फोन लगाया आपने. 884 ग्राम हा मासा भरलेला आहे. तर चला आता कटिंगची प्रोसेस हाँ ठीक है या भाई. ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चलो काट दो इसको भाई. ओके ये सब करते जाता बेटा. एकदम अच्छी तरीके से इसको साफ करो आप. चलो कर बेटा जल्दी कर. तर आपण आता मासा कटिंग करण्यासाठी दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपण याच दुकानामधून मच्छीचे मसाले सुद्धा घेणार आहोत. तर व्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर मंडळी, या ठिकाणी आपण पाहू शकता आपण छानपैकी मासे इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण माशाचं कालवण बनवण्यासाठी मसाले घेतलेले आहेत. मिर्च पावडर आहे, ग्रेव्ही मसाला आहे, मालवणी मसाला आहे, तसेच या ठिकाणी थोडासा चिकन ग्रेव्हीचा हलकासा मसाला घेतलेला आहे, हळद पावडर आहे, नमक आहे. चला तर आपण आता मसाले सुरुवातीला मॅरिनेट करून घेऊयात. तर थोडंसं मी इथं या ठिकाणावरती पाणी मिक्स करतोय. चवीनुसार नमक टाकतोय. तुम्हाला जेवढं नमक लागतं तेवढं तुम्ही टाका. त्याचबरोबर मी थोडंसं लिंबू या ठिकाणावरती ऍड करतोय. आपण पाहू शकता. तर चला सर्वप्रथम आपण या मसाल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचंय पाणी टाकून. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपण या माशाला लावून घेणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला असा माशाचा पीस हातात घेऊन हे मसाले इथं असे चांगल्या प्रकारे माशाला लावून घ्यायचे आहे. छानपैकी आपण पाहू शकता या ठिकाणी बघ, छान असा एक एक पीस आपण मसाल्याने भरवून घेणार आहोत. ठिकाणावर आपण पाहू शकता माशाला चांगल्यापैकी मॅरिनेट करून झालेला आहे, मसाला लावून सगळ्यापैकी झालेला आहे. आपण पाहू शकता मंडळी. आणि तसेच आपलं गॅसवरती आपलं तेल गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. तर सर्वप्रथम आपण
याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात. थोडासा गॅसचा फ्लेम मी कमी करतो. आपण पाहू शकता या ठिकाणावरती तेल थोडं जास्त गरम झालेलं आहे. आपण पाहू शकता. त्याच्यामुळे अद्रक लसूण चांगलं भाजायला सुरुवात झालेली आहे. तर रेसिपी आपल्याला थोडीशी फास्ट करावं लागणार, कारण तेल चांगल्याच प्रकारे गरम हे झालेलं आहे. आपण पाहू शकता. चला तर मग आता कांदा टाकूयात. कांदा थोडासा लाल होऊ देत. आपण लाल होऊ देऊ या ठिकाणी. छानपैकी असा गॅसची फ्लेम थोडीशी फुल करूयात. आपण पाहू शकता. पण एक एक करून याच्यामध्ये माशाचे पीस टाकणार आहोत आणि याला चांगले असे तेलामध्ये परतून घेणार आहोत. आपण या ठिकाणावरती पाहू शकता छानपैकी असे मासे आपण या ठिकाणावर तेलामध्ये फ्राय करतोय. खायला खूपच अशी मजा येणार आहे. तर तुम्ही रेसिपीला कंटिन्यू करा. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो, मंडळी या ठिकाणी आपण पाहू शकता आपली फिश फ्राय खाण्यासाठी एकदम रेडी आहे. आणि त्याचबरोबर आपला रस्सा या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चला आपण आता फिश फ्राय ही खाण्यासाठी टेस्ट करणार आहोत. आपण फिश फ्राय. तर बघा छानपैकी इथं आपली फिश फ्राय रेडी झालेली आहे. या रस्स्यात बुडून आपण याची टेस्ट घेणार आहोत. ओह, एकच नंबर अशी फिश फ्राय आपली इथे झालेली आहे. तर आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूया. परत भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा विजय व्लॉग्स मराठी. जय महाराष्ट्र मित्रांनो.